जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। अखंड संगमनेर कृती समिती आक्रमक, तहसीलदारांना दिले निवेदन। संगमनेर तालुक्यातील प्रस्तावित आश्वी बुद्रुक अप्पर तहसील कार्यालयाच्या निर्मितीचा पुनर्विचार करण्यात यावा यासाठी अखंड संगमनेर कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करत तहसीलदार धीरज मांजरे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी कृती समितीचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल, संगमनेर। ठिकाणी अखंड संगमनेर तालुका कृती समितीच्या वतीने माननीय या ठिकाणी तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी सर आमच्यावर एक माफक या ठिकाणी सर्व प्रश्न आहेत, सामान्य जनतेचे प्रश्न आहेत। आम्ही या ठिकाणी या निवेदनाद्वारे आपणास या ठिकाणी सूचित करू इच्छितो की या ठिकाणी हे जे आश्वी बुद्रुक अप्पर तहसील कार्यालय या ठिकाणी निर्गमित किंवा प्रस्तावित होऊ राहिलेलं आहे, याच्याबद्दल या ठिकाणी आमच्या सर्व सामान्य जनतेच्या मनात शंका आहे। आमच्यावर या ठिकाणी सर्व गावांचा या ठिकाणी अप्पर तहसील तालुका जे तहसील कार्यालय तिथं होऊ राहिलेले त्याला या ठिकाणी आमचा विरोध आहे। खऱ्या अर्थाने संगमनेर नदीच्या गावांना आश्वी बुद्रुक या अप्पर तहसील कार्यालयाला जोडण्याचा उद्देश काय, हे अशा पद्धतीचे आमचे सर्व प्रश्न आहेत। अप्पर तहसील कार्यालय प्रस्तावित करताना ज्या गावांचा समावेश करण्यात आला त्यासाठीचे निकष नेमके कोणते? संगमनेर बुद्रुक अर्थात शहरापासून संगमनेर खुर्दला तोडण्याचा हेतू काय? जोळे, चन्नापुरी, खानगाव इतर तसेच जे इतर गावं आहेत लगतचे यांना आश्वी बुद्रुकचा प्रस्ताव तयार करताना या भौगोलिक स्थितीला नजरेसमोर ठेवले आहे काय? सुकेवाडी, समनापूर ही सर्वात सोबत जोडलेली गावे आहेत, शहरांसोबत त्यांचा दैनंदिन संबंध आहे। असे असताना त्यांना आश्वी बुद्रुकला जोडण्याचा कृपया हेतू काय आहे हा स्पष्ट व्हावा। संगमनेर खुर्द आणि संगमनेर बुद्रुक या गावांची रचना ऐतिहासिक थोरले संगमनेर आणि दाखले संगमनेराची त्यांची ओळख आहे। थोरले संगमनेर आता संगमनेर खुर्द हे संगमनेर तहसील कार्यालयापासून तोडताना काय विचार केला आहे? तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय कामकाजासाठी निव्वळ कार्यालय असून चालत नाही, त्यासाठी अनेक शासकीय सुविधा त्याच दिवशी त्याच ठिकाणी उपलब्ध असणे अपेक्षित आहे। आश्वी बुद्रुकच्या अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव तयार करताना याचा विचार केला आहे का केला नाही? तसेच 62 गावांना जेव्हा आपण नव्या प्रस्तावित तहसील कार्यालयात समाविष्ट करतो तेव्हा त्या गावांशी चर्चा करण्याची काही नियमावली किंवा त्याची अधिसूचना आहे का? तसेच हा महत्वाचा मुद्दा आहे। 24 जानेवारी या एकाच दिवशी मंत्रालयातून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आले साहेब, तो आदेश सन्माननीय आयुक्तांकडे आला। आयुक्तांनी सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिला साहेब आणि जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्याला पाठवला। आपण त्याच दिवशी संध्याकाळी प्रस्ताव सुद्धा सादर केला। एवढी तत्परता नेमकी कोणत्या निकषाने केली साहेब? कृपया याची सुस्पष्टता द्यावी। तसेच लोकभावना व अन्यायकारक योजनांच्या विरोध असतानाही प्रशासन अजूनही आहे त्याच प्रस्तावावर ठाम आहे। आपण लोकभावनेचा विचार करणार आहात की नाही? कृपया याची स्पष्टता द्यावी। हा प्रस्ताव तयार करताना आपल्यावर कोणाचा राजकीय दबाव होता का, अशी एक या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या मनात या ठिकाणी शंका आहे सर। भौगोलिक दृष्ट्या साकूर, घारगाव या भागाला प्रत्यक्षात अप्पर तहसील कार्यालयाची गरज असताना आपण त्यांचा विचार केला आहे का? त्याबाबत काही प्रस्ताव बनविला आहे का? त्यानंतरचा मुद्दा, आश्वी बुद्रुक नवीन अप्पर तहसील कार्यालय प्रस्तावित करताना आपण या प्रस्तावित कार्यालयात समाविष्ट होणाऱ्या गावांना कोणती अधिसूचना दिली होती का? कृपया खुलासा करणे। तसेच संबंधित गावांना मासिक सभा, ग्रामसभा, गाव सभा, विशेष ग्रामसभा याद्वारे कोणती अधिसूचना नागरिकांना देण्यास संबंधित ग्रामपंचायतींना सांगितले होते का? कृपया खुलासा करणे। आपण या सर्व गावांना अधिसूचना म्हणून सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, ईमेलद्वारे ग्रामपंचायतींना कोणती माहिती दिली होती का? खुलासा करणे। आश्वी बुद्रुक या प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयाची रचना बघताना हे तर साहेब स्पष्टपणे जाणवते आहे की कोणत्याही ऐतिहासिक, भौगोलिक किंवा सांस्कृतिक संदर्भ याचा विचार करून ही रचना करण्यात आलेली नाही। ही रचना करताना जनतेची सोय किंवा प्रशासकीय गतिमत्ता या भूमिकांचा विचार दिसत नाहीये। संगमनेर तालुक्यातील विविध गावांनी या प्रश्नावर ग्रामसभा घेऊन विरोधात ठराव घेतले आहेत, गावसभा घेऊन विरोधात ठराव घेतले आहेत, या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त केला आहे, तरी आपल्या स्तरावर या विषयावर कोणती हालचाल झालेली कृपया साहेब दिसत नाही। आदरणीय साहेब, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, अखंड संगमनेर तालुका कृती समितीचा अध्यक्ष नात्याने आणि सर्व या ठिकाणी संगमनेर तालुक्यातील प्रत्येक नागरिकाच्या वतीने साहेब या तालुक्याला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे, वैचारिक वारसा लाभलेला आहे, ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। कृपया या तालुक्याचे या ठिकाणी जे काही खंड पाडण्याचा जो काही या ठिकाणी घात घातलेला आहे, कृपया साहेब या ठिकाणी आपण तो थांबवा किंवा अन्याय या ठिकाणी संगमनेरकर जो होणार आहे कृपया तो थांबवा। हे संगमनेरचे या अन्यायकारक विभाजन या ठिकाणी होऊ घातलेलं आहे साहेब, कृपया या ठिकाणी थांबवा। कृपया जनतेच्या भावनांशी खेळू नका, माझी हात जोडून विनंती आहे। आणि या ठिकाणी जर या ठिकाणी जनतेला विश्वासात न घेता कुठल्याही पद्धतीचा चुकीचा निर्णय या ठिकाणी आपला प्रशासन आणि शासनाकडून जर घेतला गेला तर यापुढचे विपरीत परिणाम या ठिकाणी जनतेकडून काय होईल हे सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील। याच्याबद्दल तुमचं काय मत आहे?
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।